नमस्कार. एकाच राशीच्या दोन माणसांचा स्वभाव वेगळा वेगळा का असतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेकांना प्रश्न पडतो की जर दोघांची रास मेष आहे तर एक शांत आणि दुसरा रागीट कसा, किंवा एक धार्मिक आणि दुसरा विलासीन कसा. याचं गुपित दडलंय तुमच्या जन्मनक्षत्रात. एकाच राशीमध्ये 3 वेगळी नक्षत्रे असतात. उदाहरणार्थ, मेष राशीमध्ये अश्विनी, भरणी, कृत्तिका ही नक्षत्रे येतात. अश्विनी नक्षत्र याचा स्वामी केतू आहे, त्यामुळे या नक्षत्राचा माणूस आध्यात्मिक, शिस्तप्रिय आणि धार्मिक असू शकतो. भरणी नक्षत्र याचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे ही व्यक्ती विलासप्रिय, कलाप्रेमी आणि भौतिक सुखांकडे जास्त झुकलेली असते. रास एकच असूनही नक्षत्रांच्या या भिन्नतेमुळे माणसाच्या स्वभावामध्ये मोठा बदल दिसून येतो. तुमची रास आणि नक्षत्र कोणतं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच ज्योतिषशास्त्राच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. जय श्रीराम. नमस्कार. एकाच राशीच्या 2 माणसांचा स्वभाव वेगळा वेगळा का असतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेकांना प्रश्न पडतो की जर दोघांची रास मेष आहे तर एक शांत आणि दुसरा रागीट कसा, किंवा एक धार्मिक आणि दुसरा विलासीन कसा. याचं गुपित दडलंय तुमच्या जन्मनक्षत्रात. एकाच राशीमध्ये 3 वेगळी नक्षत्रे असतात. उदाहरणार्थ, मेष राशीमध्ये अश्विनी, भरणी, कृत्तिका ही नक्षत्रे येतात. अश्विनी नक्षत्र याचा स्वामी केतू आहे, त्यामुळे या नक्षत्राचा माणूस आध्यात्मिक, शिस्तप्रिय आणि धार्मिक असू शकतो. भरणी नक्षत्र याचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे ही व्यक्ती विलासप्रिय, कलाप्रेमी आणि भौतिक सुखांकडे जास्त झुकलेली असते. रास एकच असूनही नक्षत्रांच्या या भिन्नतेमुळे माणसाच्या स्वभावामध्ये मोठा बदल दिसून येतो. तुमची रास आणि नक्षत्र कोणतं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच ज्योतिषशास्त्राच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. जय श्रीराम.